बैलाचा जोडा. सर्वांचे अभिनंदन. सर्व शेतकरी बांधवांचा खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तिगाव येथे बैलपोळा उत्सव. शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला. तिगाव तहसील आमगाव. परंपरेला उजाळा देत तिगाव येथे बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक असलेल्या बैलांच्या आकर्षक मिरवणुकीने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी 3:30 वाजता सजवलेल्या बैलजोड्या तोरणामध्ये दाखल झाल्या आणि संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला आमगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली, तर गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाचा पोळा उत्सव विशेष ठरला, कारण मागील काही वर्षांपासून कमी झालेला उत्साह पुन्हा नव्या जोमाने दिसून आला. तब्बल 40हून अधिक बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे संपूर्ण गाव सणाच्या जल्लोषात न्हाऊन निघाले. बैलजोड्यांच्या सौंदर्य आणि सजावटीसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. यामध्ये प्रथम प्रोत्साहन इनाम ₹2222 दिनेशजी बोपसे यांच्या वतीने, द्वितीय ₹1111 महादेव कथलेवार, तृतीय ₹999 कुंजनजी तुरकर, सरपंच तिगाव, चतुर्थ ₹777 युवराजजी कवरे आणि पंचम ₹555 संदीपजी तिरेले, उपसरपंच तिगाव यांचा समावेश होता. यावेळी उत्सवादरम्यान दारू पिण्यास सक्त मनाई करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरण पारंपरिक, उत्सवी आणि आनंददायी राहिले. या अभिनव उपक्रमामुळे गावकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून पुढील वर्षी हा कार्यक्रम आणखी मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. घोषणा करतो. प्रथम पुरस्कार आहे महेंद्र रामदाले यांच्या जोडीला आणि यांच्या सन्मानार्थ प्रथम पुरस्कार. दुसरा पुरस्कार आहे चंद्रशेखरजी पटले यांना दुसरा पुरस्कार आहे. तिसरा पुरस्कार आहे बंटी सेवनकर. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. चौथा पुरस्कार आहे चंद्रशेखर बिसेन. चौथा पुरस्कार आहे फगलालजी भगत आणि 6वा पुरस्कार आहे मधुरजी रामदाले. असे यांना पुरस्कार देण्यात येईल आणि सर्व इथे जोडे आलेले आहेत त्यांना 7वां पुरस्कार सुद्धा इथं देण्यात येत आहे. तरी सर्वांनी शांततेने आणि आपल्या जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत, जे धर्म आहेत, याची जोपासना यातून होऊन राहील. आणि जो शेतकऱ्याचा सर्वात जवळचा मित्र आहे याचं या पद्धतीने सजून वगैरे हा कार्यक्रम केलेला आहे. अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या कार्यक्रमात. पोलीस प्रशासनाला आपण समाविष्ट करून घेतले आणि मला हा बक्षीस वितरणाचा म्हणजे बक्षीस वितरणासाठी मला इथे आमंत्रित केले, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि आयोजक मंडळींचे मी मनापासून आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपतो. माझे नाव कैलास भोलाजी मेश्राम. मी तिगाव या गावचा मी तंटामुक्ती अध्यक्ष. मला समस्त गावकऱ्यांनी एक तंटामुक्तीचा अध्यक्ष बहुसंख्येने मला अध्यक्ष बनवलेला आहे व दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण पोळ्याचा सण हा चांगल्या थाटामाटामध्ये करण्याचा आयोजित केलेला आहे. आज या ठिकाणी दरवर्षी ज्या बैलजोड्या येत होत्या त्याच्यापेक्षा 10 पटीने यावर्षी जास्त आलेल्या आहेत व आम्ही समस्त गावकऱ्यांनी विचार केला की सगळ्या आलेल्या जोड्यांना बक्षीस देण्याचे ठरविलेले आहे व प्रथम पुरस्कार 2222 हा ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा बक्षीस 1111 रुपये आणि तिसरा बक्षीस 888 रुपये आणि चौथा बक्षीस 777 आणि 5वा बक्षीस 666 रुपये व 6वा बक्षीस 555 रुपये असा ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये 5 जोड्यांना हा पुरस्कार आदरणीय
आमच्या पोलीस स्टेशन आमगाव इथले ठाणेदार साहेब आदरणीय राणे सर यांच्या हस्ते हा पारितोषिक देण्याचे ठरविलेले होतो आणि ते आले आपला वेळेत वेळ काढून सरांनी व त्यांनी हा बक्षीस दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावात अंदाजे 80 जोड्या आलेल्या होत्या. 80 जोड्या आम्ही विचार केला की आपण या 5-6 जोड्याला बक्षीस न देताना सर्व 80 जोड्यांना बक्षीस देण्याचे ठरविलेले आहे व सर्व 80 जोड्यांना बक्षीस देण्यात आलेलं आहे व एक शेतकऱ्याला जोडी मालकांना एक गमछा एक टोपी असे घालून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. खूप आनंदाचा सोहळा. सर्वांचे अभिनंदन. सर्व शेतकरी बांधवांचा खूप खूप धन्यवाद.